हे दिले गेले नाही। तुम्ही किती सरकारनं आम्हाला भिडिलं, आम्ही भेट नसतो। मराठीच्या अवलाद आमची, आम्ही शांत आहे। देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या। जे जे बोलतो ते होत असतं माझं। आणखी मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही। शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे। त्यामुळं ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका। आम्ही मुंबई सोडत नसतो, नाही, त्याच्यावर आम्ही ठाम आहे। काय करता तुम्ही? 100 पोलीस आले तरी जेलात नेते आणि 1,00,000 फौज पाडला तरी पोलीस जेलात नेते। आम्ही जेलमध्ये उपोषण करू, पण सुट्टी नाही। तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका। मराठ्यांना इथून हुसकून देणं, काढून देणं ही काळजात रुतणारी सल आहे। फडणवीस साहेब ती ऋतू देऊ नका। तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावर हुसकून देता। ही सल, ते झालेला जिवारी वाद तुम्हाला मागात पडत। तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता, तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार आहे। पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर कुठं पोरांना लाठीचार्ज करायला लावता, ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे। तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला ते वाटणार, कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात यायचं आहे, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा। आम्ही मुंबईत आलोत म्हणून तुम्ही मारहाण पोलिसांकडून करायला लागली, तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात यायचं, हे पण लक्षात असू द्या। त्यामुळं तुम्हाला आणखीन आम्ही शांत आहे। जितका शांततेत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा। त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका। त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाही, पण जर कधी त्यांचा अपमान केला